एकदा एका मुलाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलवले. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते. ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला. आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग होतो आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, ज्या वेळी व ज्या ठिकाणी चंद्र सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही त्यावेळी त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो. चंद्र सूर्यही माझ्या पुढे क्षुद्र वाटतात. ते हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटवली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, अगं वेडे, आता प्रकाश दे. थोड्याशा झुळकेने विझतेस. चंद्र सूर्याला क्षुद्र समजतेस. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजाज करतेस. चंद्र सूर्य कधी तुझ्यासारख्या वाऱ्याच्या झुळकेने विझून गेले आहेत का? पर्य आपल्याला सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.